अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हडपसर मतदारसंघात 1 रुपयाही निधी न आणणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर 300 कोटी रुपयांचा निधी राज्य शासन आणि पुणे महापालिकेच्या माध्यमातून हडपसर विधानसभा मतदारसंघात आणला। या निधीतून डीपी रस्ते आणि अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत। विकास कामांमधून हडपसर परिसर आणि महमदवाडी परिसराचा चेहरा मोहरा बदलणार आहे। न केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेणाऱ्यांना करारा जबाब मिलेगा असा इशारा शिवसेना शहर प्रमुख माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी दिला। राज्य शासन आणि पुणे महापालिकेच्या माध्यमातून हडपसर विधानसभा मतदारसंघात राबवण्यात येणाऱ्या विविध विकास कामांची माहिती देण्यासाठी महमदवाडी येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। या पत्रकार परिषदेमध्ये आक्रमक भूमिका भानगिरे यांनी मांडली। शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमोल घुले, उपशहर प्रमुख संतोष राजपूत, विकी माने, विभाग प्रमुख अभिमन्यू भानगिरे, महिला उपशहर प्रमुख स्मिता साबळे, जहीर भाई, सविता सोलंके आदी यावेळी उपस्थित होते। हडपसर मधील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे। हा प्रश्न सोडवण्यासाठी हडपसर मधील 3 उड्डाणपूल पाडून फातिमा नगर पासून एकच मोठा उड्डाणपूल व्हावा आणि मेट्रोचे काम लवकर व्हावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून निवेदन दिले आहे। लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना केल्या जातील असे सांगून प्रमोदनाना भानगिरे पुढे म्हणाले। मुढवा केशवनगर मांजरी या भागातील अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी निधीची तरतूद केली आहे। फुटबॉल मैदान तसेच शासनाच्या जागेत क्रिकेट प्रेमींसाठीही मोठे मैदान करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे। हडपसर महमदवाडी परिसरातील डीपी रस्ते व्हावेत यासाठी निधीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार डीपी रस्त्यांसाठी 122 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। हडपसर मधील वाढती गुन्हेगारी आणि पोलिसांचे संख्याबळ लक्षात घेता येथे आणखी 2 पोलीस स्टेशन व्हावेत म्हणून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल। हडपसर विधानसभा मतदारसंघात नगरसेवक नसताना महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामे सुरू आहेत। आम्ही कामे करतो दुसरे श्रेय घेण्यासाठी पुढे येतात। 2.5 वर्ष त्यांचे मुख्यमंत्री असताना तुम्हाला एकही रुपया आणता आला नाही आणि आता आम्ही कामे करतोय तर त्याचे श्रेय घेता अशा विरोधकांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल असा इशाराही यावेळी भानगिरे यांनी दिला। निधीसाठी केलेल्या पाठपुराव्याचे पुरावे त्यांनी पत्रकार परिषदेत देऊन विरोधकांवर टीका केली। लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील हेच उमेदवार असतील आणि ते निवडूनही येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर विधानसभा निवडणुकीत संधी मिळाली तर 10 वर्षात हडपसर विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करणार असा दावाही नाना भानगिरे यांनी केला आहे। माजी नगरसेवक असताना विकास कामांचा डोंगर हडपसर मधील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी खासदार आमदार अपयशी ठरले असताना शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी माजी नगरसेवक असताना देखील मोठ्या प्रमाणात निधी आणून नागरिकांची कामे केलेली आहेत। हडपसर विधानसभा मतदारसंघात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी भानगिरे यांच्या माध्यमातून मिळाल्याने अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत। भानगिरे यांच्या कार्यालयात जनता दरबार भरतो आणि तेथे नागरिकांची कामे कोणतीही कारणे न देता तातडीने सोडवली जातात। नगरसेवक म्हणून काम करीत असताना जेवढा निधी मला गेल्या 15 वर्षामध्ये या प्रभाग क्रमांक 26 मध्ये मिळाला नव्हता तेवढा निधी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यानंतर जवळजवळ या हडपसर मतदारसंघामध्ये आणि प्रभाग क्रमांक 26 मध्ये जवळ 300 कोटी रुपयाचा निधी आजपर्यंत या हडपसर आणि प्रभाग क्रमांक 26 च्या विकास निधीसाठी आलेला आहे। कारण तुम्ही बघितलं असाल सातत्याने त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यानंतर सातत्याने प्रत्येक त्या भागातील कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे, कार्यकर्त्याला बळ मिळालं पाहिजे हे हेतूने ते विश्वास ठेवून आम्ही सर्वजण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना बरोबर गेल्यानंतर हा विकासाचा एक अजेंडा आणि विकास हा झाला पाहिजे त्या हेतूने आम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गेलो आणि त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि अनेक विकास कामं तुमच्या सर्वांच्या साक्षीने आज तुम्हाला दिसत आहे। अनेक विकास कामं या ठिकाणी मार्गी लागलेली आहे आणि भविष्यामध्ये बी प्रभाग क्रमांक 26 हडपसर मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं अनेक मार्गी लावण्याचं आमचं पुढचं ध्येय आहे। असं की हडपसर मतदारसंघामध्ये जवळजवळ 3 उड्डाणपूल या ठिकाणी बांधलेले आहे, परंतु 3ही उड्डाणपूल बांधल्यानंतर सुद्धा आज जी परिस्थिती वाहतूक कोंडीची आहे ती वाढतच चाललेली आहे।
आज प्रत्येक नागरिक ज्यावेळी हडपसर मतदारसंघामधून येत असतो तर प्रत्येक जण त्या ट्रॅफिक मध्ये आपला अमूल्य वेळ त्या ठिकाणी घालवत असतो. म्हणून गेल्या वेळी ज्यावेळी चांदणी चौकामध्ये केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब त्यावेळी आले होते, त्यावेळेस मी त्यांना एक पत्र दिलं होतं की हे तिन्ही उड्डाण पूल पाडले पाहिजे, लोकांना विश्वासात घेऊन ते पाडले पाहिजे. कारण तुम्ही बघितलं असाल की तिन्ही पुलांची जी काही बांधलेली आहे तिन्ही पूल तुटलेले आहे. त्यामुळे संपूर्ण एकच पूल मग तो फातिमनगर चौकापासून तर डायरेक्ट मांजरीच्या चौकापर्यंत एकच पूल संपूर्ण झाला पाहिजे अशी आम्ही मागणी त्यावेळेस आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी केली होती. त्यांनी त्याला दुजारा दिला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून पाठपुरावा केलेला आहे. लवकरात लवकर त्यालाही निधी मला वाटतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नगरविकास खात्यातून जवळजवळ 5 ते 6 कोटी रुपयाचा निधी जो आतापर्यंत कधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यानंतर किंवा पूर्वीचे मुख्यमंत्री असतील त्यांचा कधी निधी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला नव्हता. गल्ली बोळातले रस्ते विकसित करण्यासाठी तोही 6 कोटी रुपयाचा निधी आतापर्यंत या हडपसर मतदारसंघामध्ये आलेला आहे. महापालिकेच्या माध्यमातून बघितलं असेल तर जवळजवळ 250 ते 300 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी हडपसर मतदारसंघामध्ये आलेला आहे. मांजरे असन, केशवनगर असन, 7.5 नळी असन, हडपसर असन, मोहम्मदवाडी असन, त्याचबरोबर पळकरवाडी, हांडेवाडी, आवतरवाडी याही ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामं आम्ही पूर्णत्वास नेलेली आहे. त्याचबरोबर कौसर बाग या ठिकाणी इंटरनॅशनल स्केटिंग ग्राउंडचं बी काम त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. म्हणजे अतिशय विकास कामं या भागामध्ये 1.5 वर्षामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आल्यानंतर या पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्वी म्हणत होते की प्रभाग क्रमांक हा 26 हा बकाल भाग आहे, परंतु आता तुम्ही बघितलं असाल 1.5 वर्षामध्ये जे पर्याय रस्ते आहे, पर्याय रस्त्यासाठी आम्ही वेळोवेळी मागणी या ठिकाणी आयुक्तांकडे केली होती, मुख्यमंत्री साहेबांकडे केली होती की त्या प्रभागामध्ये पर्याय रस्ते झाल्याशिवाय ती वाहतूक कोणती सुटणार नाही. म्हणून आम्ही रामटिकडी ते कोल्हापूर रस्त्यावरून येणारा रस्ता आहे तो मोहम्मदवाडीपर्यंतचा जो रस्ता आहे त्यासाठी जवळजवळ 67 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे. त्याची वर्क ऑर्डर बी झालेली आहे. सर्व रस्त्याची त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे. त्यामध्ये जाणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळणार आहे. तेही काम लवकर लवकर चालू होणार. जवळजवळ 3 किलोमीटरचा हा रस्ता त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यातून जवळ अनेक वाहतूक कोंडी त्या ठिकाणी सुरळीत होईल. त्याचबरोबर मुंड्यावरनं येणारा जो रस्ता आहे त्यासाठी जवळजवळ 54 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे. तोही पर्याय रस्ता आपण करतोय. त्याचबरोबर देसाळ हॉस्पिटल पासून निघणारा जो रस्ता आहे तो न्याची चौकापर्यंत येतोय. कारण मोहम्मदवाडी जो पट्टा होता गावठाणाचा त्या गावठाणामध्ये गेले अनेक वर्षापासून संपूर्ण गावठाण जर कुठलाही कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. अनेक या ठिकाणी प्रकल्प घर प्रकल्प या ठिकाणी वाढलेले, त्यामुळे इथली लोकसंख्या वाढल्यानंतर त्या दृष्टीने हे सर्व पर्याय नंबर मोहम्मदवाडी 12, 13, 14 मधून जाणारा 57 पर्यंत हाही रस्ता जवळ 18 कोटी रुपयाचा मंजूर झालाय. हे रस्त्याचे सर्वांचे टेंडर होऊन त्यांची वर्क ऑर्डर झालेली आणि संपूर्ण गोल राऊंड मोहम्मदवाडीच्या पूर्ण बाहेरच्या भागातून संपूर्ण आम्ही गोल राऊंडचे रस्ते पकडले आणि त्याचीही वर्क ऑर्डर झालेली आहे. त्याचबरोबर हांडेवाडी रोडचा जो श्रीराम चौक ते हांडेवाडी सिम्पली सिटी पर्यंत रस्त्याला मंजुरी झालेली, म्हणजे जो संपूर्ण रस्ता आपण सीसी रोड बनवतोय. त्यावेळेस मोहम्मदवाडीचा बी रोड सीसी रोड बनवतोय. असे अनेक कामं त्या ठिकाणी करतोय. त्याचं फुटबॉल ग्राउंड बी आम्ही इंटरनॅशनल फुटबॉल ग्राउंडचं बी त्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यात काम आहे. स्विमिंग पूलचं काम पूर्णत्वास आहे. त्याबरोबर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे उद्यान गेल्या अनेक दिवसापासून बंद होतं, तेही उद्यानाला निधी मंजूर झाला, तेही उद्यान आम्ही पूर्ण करतोय. त्याचबरोबर आपण बॅडमिंटन हॉल असन, विरंगुळा केंद्र असन, असे अनेक प्रकल्प या भागामधून आणलेले आहेत. ते प्रकल्पाला या 1.5 वर्षामध्ये चालना मिळाल्यानंतर संपूर्ण प्रकल्प आता शेवटच्या टप्प्यात आहे. पण अनेक विकास कामं या ठिकाणी करीत असताना कोणीतरी त्याचा सांगायचं की आम्ही केलं, आमच्याकडे सगळे त्याचे पत्र व्यवहार आहे, जे जे
निधी मिळाला आहे त्या निधीच्या स्वरूपात आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतर ते निधी मिळाला त्याचा पाठपुरावा केलेला आहे. त्यामुळे हे सर्व कामं तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून यातून आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही विकास कामं हे जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे हाच आमचा एक अजेंडा शिवसेना पक्षाचा होता. की हे काम करत असताना अनेक भविष्यामध्ये त्या हडपसर मतदारसंघ असेल यामध्ये अनेक जे भविष्यातले जे अनेक प्रकल्प या ठिकाणी रखडलेले आहेत. म्हणून या ठिकाणची वाहतूक कोंडी असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, त्याचबरोबर पर्यायी रस्ते असतील, एक चांगल्या प्रकारचं मोठं हॉस्पिटल असेल, हे जे गोष्टी या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासूनच्या राजकारण्यांनी जे दुर्लक्ष केलंय. आमचं भविष्यातलं एक विजन आहे की हडपसर मतदारसंघातले ज्या ज्या काही अडचणी या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही येणाऱ्या काळामध्ये नक्कीच करू. एक हडपसर एक सुसज्ज आणि चांगलं हडपसर एक चांगले डेव्हलपमेंट त्या हडपसर मतदारसंघामध्ये भविष्यात कशी करता येईल त्या हेतूने आम्ही पुढचं सर्व मागण्या या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल, ते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असेल यांना हे सगळे हडपसर मतदारसंघातल्या ज्या ज्या काही अडचणी तिथल्या नागरिकांना अनेक वर्षापूर्वी लवकर पूर्ण शिवसेना पक्षाचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेट घेऊन हे सर्व सोडवण्याचा प्रयत्न महायुतीच्या माध्यमातून करणार आहोत. मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे होते त्यावेळेस कोणाला एवढा निधी आणता आला का? त्यांना निधी आणायचा असं त्याच्या मनामध्ये एक ऊर्जा पाहिजे की आपला ज्यावेळी मुख्यमंत्री असतो त्यावेळेस त्या स्थानिक जिल्हा प्रमुख असतात, त्यावेळेचा शहर प्रमुख असतात, त्यांनी तिथे जाऊन भांडलं पाहिजे की आपली सत्ता आहे, आपल्या सत्ता आल्यानंतर आपल्या नागरिकांचं म्हणणं असं की आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे, मग तुम्हाला सत्तेत येऊन फायदा काय? त्यावेळी आम्ही जबाबदारी घेतली, आम्ही शिंदे साहेबांबरोबर गेलो. तुम्ही बघितलं विकास कामाचा जेवढं 15 वर्षामध्ये आम्ही विरोधात असताना तेवढी विकास कामं नाही झाली. ती विकास कामं या ठिकाणी आम्ही 1.5 वर्षात जवळ 300 कोटी रुपयाची विकास कामांची मंजुरी घेतली आणि बऱ्याच 1.5 वर्षामध्ये ज्यावेळी पुणे महानगरपालिकेवर प्रशासक होतं त्यावेळी नगरसेवकांचं त्या ठिकाणी काही चालत नव्हतं, नगरसेवकांना बजेट नव्हतं. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी बळ दिला पाहिजे. आपल्यावर विश्वास ठेवून आपला कार्यकर्ता आलेला आहे, त्या भागातली विकास कामं झाली पाहिजे. ह्या हेतूने जवळजवळ प्रभाग क्रमांक 26 मध्ये तुम्ही त्यांना ज्यांनी आपल्यावर बोलले त्यांना जरा सगळीकडे फिरून दाखवा. पुढे विकास कामं झालेत. गल्लीबोळाने शिवाजीदादा आढळराव पाटील आमचे नेते आहेत. अजून तर मला माहित नाही ते काय, पण आम्हाला तर माहिती आहे शिवसेनेतूनच त्यांना उमेदवारी मिळेल आणि शिवसेनेचे उमेदवार त्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये असतील आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामधून शिवसेनेचा पुन्हा एकदा खासदार आढळराव पाटलाच्या रूपाने त्या शिरूर लोकसभेत मिळेल असं मला वाटतं. म्हणजे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जनतेसाठी अहोरात्र काम करत असतात. 18 तास या महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करतात. शेवटचा माणूस जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ते तिथं तुम्हाला तेच सांगितलं की ज्यावेळेस चांदणी चौकातलं उद्घाटन होतं त्यावेळेस आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब आले होते. त्यावेळेस आम्ही हेच सांगितलं होतं की तुम्ही जरी हे उड्डाण पूल केला तोडून तर त्याचबरोबर ह्या ठिकाणी हडपसर मतदारसंघामध्ये मेट्रो बी आले पाहिजे. ही मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. जरी साहेबांचा जरी विश्वास असलो तरी गेले 15 वर्ष यापूर्वी या पक्षामध्ये काम करत होतो. एवढ्या 15 वर्षामध्ये पुणे शहरामध्ये जेवढं काम कोणी नसेल केलं तेवढं काम या भागामध्ये मी केलेलं होतं. त्यांना मी ज्यावेळी पुणे शहराच्या त्यावेळी शिवसेनेचे शहर अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे मागणी केली, पण त्यांनी मला ती जबाबदारी दिली नाही. परंतु ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांकडे गेल्यानंतर त्यांनी ताबडतोब पुणे शहराची जबाबदारी दिल्यानंतर एवढी मोठी जबाबदारी हीच माझ्यासाठी फार मोठी त्यांची आशीर्वाद आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल तर महायुतीचा उमेदवार या लोकसभेत विधानसभेत दिसन त्यासाठी आम्ही सर्वजण नक्कीच ताकदीने या ठिकाणी प्रयत्न करू. संघाची वाढती लोकसंख्या बघितली तर हडपसर मतदारसंघामध्ये अजून एक पोलीस स्टेशन पाहिजे. त्या पोलीस स्टेशन म्हणजे हडपसर मतदारसंघातले पाहिजे ग्रामीण जे नवीन समाविष्ट झालेल्या गावे त्या भागात झालं पाहिजे. त्या दृष्टीने अनेक वेळा पाठपुरावा केला. उद्या येणारे मुख्यमंत्री साहेब येतात, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब येणारे, आम्ही तेही निवेदन त्या ठिकाणी देणार. मला वाटतं लवकरात लवकर 2 हे ठिकाणी पोलीस स्टेशन
तेवढ्या आचारसंहितेच्या आत या ठिकाणी होईल अशी मला अपेक्षा आहे. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव